अहमदनगर महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत खुलासा करण्यात येतो की करोडो रुपये खर्च करून लाखो झाडे लावली, पण ती जगलेली कुठेही दिसत नाही. या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली. तक्रारदार श्री नितीन भुतारे यांनी वस्तुस्थिती न पाहता सदर तक्रार दिली असून वस्तुतः सदर निवेदेचे स्वरूप हे अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 1 ते 4 मध्ये प्रत्येकी 1250 वृक्ष लागवड संख्या याप्रमाणे शहरात एकूण 5000 वृक्ष लागवड करणे व 2 वर्ष संगोपन करणे असे आहे. या काम करता राज्य व केंद्र शासनाचा निधी नसून मनपा फंडातून निधीची तरतूद करण्यात आली आहे. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार वृक्ष लागवडीवर करोडो रुपये खर्च करून 45 लाखाचा भ्रष्टाचार झाला असं मांडण्यात आलं. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की 5000 वृक्ष लागवडीकरता निविदेची एकूण रक्कम ही 75 लाख रुपये इतकी असून यापैकी आतापर्यंत केवळ 654 वृक्षांची लागवड होऊन 6,34,380 रुपये इतकाच खर्च झालेला आहे. वृत्तपत्रातील बातमीनुसार प्रति झाड 1250 रुपये दर नसून प्रत्यक्षात प्रति झाड 720 रुपये इतका दर निश्चित करण्यात आलेला आहे. निविदेतील अटी शर्तीनुसार संगोपन व दोषदायित्व कालावधी हा 2 वर्षाचा असून याकरिता निविदेतील एकूण रकमेच्या 30% रक्कम ही या कालावधीकरता राखून ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे झाड जगतील व त्याची वाढ होण्याच्या दृष्टीनं मनपानं नियंत्रण ठेवले आहे. मनपामार्फत ठेकेदारास स्थळ निश्चितीकरण झाल्यानंतर खड्डे तयार करून देण्यात येणार आहेत. तदनंतर ठेकेदार झाडे लावण्याचं काम करणार आहेत. वास्तविक योजना व संगोपन कालावधी पूर्ण झालेले नसून आत्ताच भ्रष्टाचार झाला असं म्हणता येणार नाही. अहमदनगर मनपामार्फत शहरात वृक्ष लागवड करून हरित शहर करण्याकडे वाटचाल होत असून वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीतील मजकूर हा खोडसाळपणाने व मनपाची बदनामी करणारा आहे. यामध्ये कोणत्या प्रकारचं तथ्य नाही. अहमदनगर महानगरपालिका उद्यान विभागामार्फत प्रभाग समितीनिहाय 1250 प्रमाणे 5000 झाडे लावण्याची जी निविदा आहे ती मुळात 75 लाखाची निविदा आहे आणि यापैकी आत्तापर्यंत फक्त 654 झाडं लावलेली आहेत आणि त्याचं एकच बिल म्हणजे 6,34,380 एवढं आपण अदा केलेलं आहे. आणि ही झाडं जी लावायची आहेत ते भारतीय प्रजातीची असून ठेकेदारांना अटी व शर्ती दिलेल्या आहेत. प्रत्येक झाडाचं त्यांनी लागवड करायची आहे, त्याला ट्री गार्डनिंग मजबूतीकरण करायचं आहे आणि 2 वर्ष त्याचं संगोपन करायचं आहे. जर आता आम्ही ज्यावेळेस तपासलं त्याचे फोटो आमच्याकडे आहेत, त्याचं लोकेशन आमच्याकडे आहे आणि त्यानंतरच पहिलं बिल जे आहे 6 लाखचं जे आहे ते दिलेलं आहे आपण. परंतु जर काही ठिकाणी ट्री गार्डन नसतील आत्ता किंवा एखादं झाड जळालेलं असेल किंवा काही झाडं जळालेलं असेल तर ठेकेदारांनी ज्यावेळेस पूर्ण झाडं लागवड होतील त्यामध्ये जे काही संख्या कमी असेल झाडांची आणि ट्री गार्डची हे सर्व पुन्हा लावून द्यायचं आहे. नंतरच त्यांचं अंतिम बिल निघणार आहे. आणि यावर माननीय आयुक्त साहेब, माननीय उपायुक्त साहेब आम्ही सर्व ही देखरेख पाहतो. लागवडीच्या वेळेस आम्ही उपस्थित राहतो आणि हे मुख्य DP रोडला असा प्रकार नाही आहे, पण DP रोडला जागा असते, मोठा रस्ता झालेला असतो अशा ठिकाणी. आणि त्याचबरोबर शहरातील जे 4 प्रभाग समिती आहेत त्यांच्या अंतर्गत ती झाडं लावायची आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार झाला असं कुठंच म्हणता येत नाही. आणि मुळातच जर 5000 झाडांची संख्या आहे, टेंडरच 5000 झाडांचे आहे, तर लाखो झाडांनी करोडोचं असं ते जे काही मथळं आलेलं आहे त्यात तथ्य नाही काही.